नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्राचा इतिहास हा जो घटक पाहत आहोत, त्या घटकांतर्गत आपल्या पुढील टॉपिकचं नाव काय बघा, महाराष्ट्रातील आदिवासी चळवळ. आपण सुरू करूया. बघा, पहिला मुद्दा काय आहे पाहूया आपण. ओके ओके आपल्याला आदिवासींचा जो अभ्यास करायचा आहे उठावांच्या दृष्टिकोनातून, आपल्याला तिथं काय करायचंय, रामोशी, भिल्ल आणि कोळी या तीन समाजाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. पहिला आपल्याला आहे ते चित्तूरसिंग नाईक, हे कोण होते, रामोशी आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आपला हा रामोशी आहे. बघा, ओके, काय आहे बघा मुद्दा, चित्तूरसिंग नाईक यांचा उठाव. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे, त्यांच्या वर्षावर आलेला आहे. 1822 ते 1824 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय केले, इंग्रजी सत्तेच्या विरोधात रामोशी समाजाचे नेतृत्व केलेले आहे. चित्तूरसिंह नाईक यांच्या अँगलनी प्रश्न कसा आलेला आहे बघा. उमाजी नाईक यांच्या आधी रामोशी समाजाला ब्रिटिशांविरुद्ध एकत्र करण्याचं काम कोणी केलं होतं, असा प्रश्न आलाय. तर नाव तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय, चित्तूरसिंह नाईक. जर लक्षात राहिलं तर वर्ष लक्षात ठेवायचं, 1822 ते 1824. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे, किती वर्षासाठी, हे 2 वर्षासाठी त्यांनी काय केलं होतं, इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं रामोशी समाजाचा. पुढचा मुद्दा काय, इंग्रज राज्यकर्त्यांच्या नव्या धोरणामुळे रामोशी समाजाच्या उदरनिर्वाहाची कारणे हिरावली गेली होती. त्यामुळे रामोशी समाजामध्ये असंतोष पसरला होता. आता रामोशी समाजाने का केलं होतं, उठाव का केला होता, तर इंग्रजांपूर्वी रामोशी समाज काय करायचा, रामोशी जो समाज होता तो पहारेकरी होता. पहारेकरी म्हणजे पूर्वीचे जे किल्ले होते, ते किल्ले गड यांच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशांवर असायची. ते पहारेकरी म्हणून काम करत होते. पण इंग्रजांची सत्ता आल्यानंतर त्यांचा हे जे पारंपरिक व्यवसाय होता किंवा धंदा होता पहारेकरीचा, तो बंद झालाय. त्यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. इंग्रजांनी काय केले, बळाचा वापर करून चित्तरसिंहाचं बंड मोडून काढलेलं आहे. त्यामुळे कोणताही तुम्ही उठाव घेतला तर त्याचं ते अयशस्वी झालाय, कारण इंग्रजांकडे प्रचंड ताकद होती. त्यामुळे हा मुद्दा सर्वकडे कॉमन असणार आहे की बळाचा वापर करून काय केलं, त्यांनी ते बंड मोडून काढलेलं आहे. त्यामुळे चित्तूरसिंह नाईकांच्या संदर्भात आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की त्यांनी उमाजी नाईक यांच्या आधी काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. आणि त्याशिवाय प्रश्न असा येतो की रामोशी हे परंपरागत काय काम करत होते, तर ते पहारेकरी होते. किल्ल्यांचे जे पहारेकरी होते ते काम होते तुमच्या रामोशी समाजाकडे होतं. त्यानंतर आता रामोशी समाजातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे उमाजी नाईक. आणि यावर जास्त प्रश्न विचारले जातात. चित्तूरसिंह नाईकच्या अँगलने जर विचारलं तर एक प्रश्न असेल, तर उमाजी नाईक यांच्यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. आता बघू आपण, पहिला मुद्दा काय आहे, कालावधी बघा 1824 ते 1831. आपण तिकडे काय पाहिलं होतं, 1822 ते 1824 असे 2 वर्षासाठी त्यांनी नेतृत्व केलं होतं. मग यांच्या नंतर नेतृत्व आले तुमच्या उमाजी नाईक यांच्याकडे. आता उठावाची कारण काय आणि उठावाचे मार्ग काय, यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे. कारण काय बघा, ब्रिटिश कालखंडामध्ये किल्ल्याचा बंदोबस्त आणि पहारेकरी या परंपरागत कामावर आलेली गदा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की कारण काय होतं, काय होते, पहारेकरी आणि किल्ल्यांचा बंदोबस्त या 2 गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता, पण ते आता बंद झालेला आहे. शिवाय काय, ब्रिटिशांनी लादलेली जमीन महसूल प्रणाली आणि जमीन महसूल गोळा करण्याची पद्धती, म्हणजे काय झालं, त्यांचा व्यवसाय तर गेलेलाच आहे, पण जी असणारी जमीन होती ती तुटपुंजी होती. आणि मग त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कर लावला जात असे. म्हणजे काय व्हायचं बघा, आधीच्या काळामध्ये जमीन खूप छोटी असली तरी पहारेकरी आणि बंदोबस्ताच्या व्यवसायातून उदरनिर्वाह एवढं पैसे त्यांना धन मिळत असे. त्यामुळे त्यांना कमी जमिनीवरचा कधी त्यावर उदरनिर्वाह करण्याची गरज पडत नव्हती. पण हे काम बंद झाल्यानंतर सर्व उदरनिर्वाह करण्याचं त्यांचं एकच ठिकाण राहिलं, ते म्हणजे जमीन राहिलं. आणि जमीन कमी होती, पुन्हा त्यात आपण पाहिले की जमीन महसूल प्रणाली कशी होती, एकदम अन्यायकारक होती. ह्या 2 कारणामुळे काय झाले, असंतोष निर्माण झालेला आहे. आता हे कारण झालं. उठावाचे मार्ग काय होते बघा, सर्वात महत्त्वाचा मार्ग होता की सरकारचा खजिना. म्हणजे त्या काळात काय व्हायचं की एखाद्या प्रांतामधला खजिना गोळा केला जायचा जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि तो गोळा केलेला जो खजिना आहे तो काय केला जायचा, पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणी घेऊन जायला जायचा बाय रोड. तर मग अशा वेळेस काय केलं जायचं, हे ते खजिना लुटण्याचं काम काय करत असं ते उमाजी नाईक किंवा अदरवाईज जे कोणी सरकारी खनिजे आपण खजिना लुटणं म्हणतो. आपण वासुदेव बळवंत फडके यांचं सुद्धा जे उदाहरण पाहिलं त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय करत होते, सरकार खजिना लुटत असत. त्यानंतर इंग्रजांच्या हस्तक असलेल्या श्रीमंत लोकांना लुटणे. बघा, हीच गोष्ट तुमची कुठे लागू होती, वासुदेव बळवंत फडके यांना लुटून ते काय करायचे, मग काय करायचे, हे गरिबांना देत असत.
म्हणून आपण तिथं पाहिलं होतं की त्यांना काय म्हटलं जायचं, महाराष्ट्राचा रॉबिन हुड असं म्हटलं जातं तुमच्या वासुदेव बळवंत फडके यांना. ओके. महत्वाचा मुद्दा काय आहे, उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी एकूण किती वेळा, 3 वेळा जाहीरनामा काढला होता. प्रश्न येऊन गेलेला आहे की उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी किती वेळा जाहीरनामा काढला होता, तर उत्तर लक्षात ठेवायचे 3 वेळा. आता काय झालंय बघा, ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून उमाजी यांचे जवळचे सहकारी काळू आणि नाना ह्या दोघांवर प्रश्न येऊन गेलेला आहे. काळू नाना एकत्र शब्द असा लक्षात घ्या तुम्ही, काळू नाना म्हणा. आणि त्यांनी काय केलंय, विश्वासघाताने उत्तोळी येथे उमाजी नाईक यांना इंग्रजांच्या स्वाधीन केलेलं आहे. अटक करण्यात आलेल्या उमाजी नाईक यांना गुन्हेगार ठरवून कधी केलंय, 3 फेब्रुवारी 1834 म्हणजे फाशी देण्यात आलेली आहे. आता फाशीची तारीख कधी विचारली नाही, पण त्यांना पकडलंय कुठं, उत्तोळी ही गाव लक्षात ठेवायचंय. आणि त्यांचा विश्वासघात करणारे कोण आहेत, काळू आणि नाना हे 2 नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. आता आपण पाहिला हा रामोशांचा उठाव. आता आपल्याला पुढचा मुद्दा आहे कोळ्यांचा उठाव. आता कोळ्यांच्या उठावामध्ये जो प्रश्न विचारला जातो ते नेतृत्व कोणी केले यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपण पहिला उठाव बघूया. बघा उठाव कोणता आहे, 1828चा प्रश्न आलेला आहे की 1828चा किंवा हा प्रथम उठाव आहे, तर या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर लक्षात ठेवायचं ह्याचं नाव आहे रामजी भांगडिया. रामजी भांगडिया यांनी काय केले, ह्या कोळ्यांच्या उठावाचं नेतृत्व केलेले आहे. किती चालला होता, सुमारे 2 वर्ष चाललेल्या उठावामध्ये कोळ्यांनी काय केलंय, मोठं आव्हान उभा केलं होतं. बरोबर. पुन्हा काय झालं, शेवटी इंग्रजांनी बळाचा वापर करून हे उठाव मोडून काढलेला आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा उठाव आहे तो 11 वर्षांनी झालाय. वर्ष आहे 1839चं. याचं नेतृत्व कोणी, तिघांनी केलेलं आहे. बघा नेतृत्व करताना जर एकापेक्षा जास्त नाव आले तर अशा वेळेस प्रश्न विचारण्याची शक्यता कमी होते, कारण तिथं कन्फ्लिक्ट तयार होतो प्रश्नाचं उत्तर तयार करताना. त्यामुळं 1828च्याच नेतृत्वावर प्रश्न आलेला आहे. तरी आपण लक्षात घेऊया. नाव काय, भाऊ खरे, चिमाजी जाधव आणि नाना दरबारे. मग आता प्रश्न लिहिताना तयार करताना असं करतात ते की 1828च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं हे सुद्धा नाव देतात, रामजी भांगडिया, आणि त्याबरोबर ह्या तिघांचं नाव देतात. मग आपल्या लक्षात काय ठेवायचंय की ह्याचं नेतृत्व, पहिल्याचं नेतृत्व फक्त एकाच व्यक्तीने केले, नाव आहे त्यांचं रामजी. आता हे जे दोन्ही उठाव आहेत, ह्या दोन्ही उठावांचा उद्देश काय होता बघा, मराठी राज्याची पुनर्स्थापना करून पेशव्याच्या हाती सत्ता देणे. बघा आता आपण काय पाहिलं होतं की 1818 मध्ये पेशव्यांची सत्ता गेली होती, आणि तोपर्यंत काय करत होतं, तोपर्यंत रामोशी, कोळी, भिल्ल हे यांना त्या प्रकारे पेशव्यांच्या हाताखाली काम करत असत. मग सत्ता गेल्यानंतर त्यांच्या समोर एक उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या सर्व उठावाचं उद्दिष्ट काय होतं की मराठी राज्याची पुनर्स्थापना करून काय करायचं, इथं पेशव्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची आहे. मग आता ही कशी देणार सत्ता, तर अमान्य असलेली इंग्रजी सत्ता उखडून टाकायची आहे. म्हणजे ही सत्ता उखडून टाकायची आणि त्या जागेवर काय करायचं, पुन्हा एकदा पेशव्यांचं राज्य निर्माण करायचं आहे. आता कोळ्यांमधला पुढचा जो व्यक्ती आहे महत्वाचा, हे 2 आपण पाहिले. आता राघोजी भांगरे यांच्या उठावाविषयी प्रश्न विचारला जातो वारंवार. आता काय मुद्दा बघा, राघोजी यांचे वडील आहेत, नाव काय, रामजी. हे कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुकणे संस्थानाचे राजूर प्रांताचे सुभेदार होते. ओके, सुभेदार होते. आता काय झाले, राजूर प्रांताच्या रिक्त असलेल्या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजींनी अर्ज केला होता. मात्र इंग्रजांनी राघोजींचा अर्ज फेटाळून काय केले, अमृतराव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. आता ह्यांना नोकरी न देता अमृतराव कुलकर्णी यांना नोकरी दिली. पण आता ह्यांनी पुढे काय केले, पुढे कोकणातील एका दरोडा प्रकरणात राघोजींचा हात असल्याचा खोटा अभिप्राय दिलाय. म्हणजे नोकरी तर घेतलीच त्यांनी, याशिवाय काय केलाय, खोटा अभिप्राय दिलाय की त्या दरोड्यामध्ये राघोजी सहभागी आहेत असं पाठवलं, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करता राघोजींना अटक करण्याचा आदेश काढला. म्हणजे हा व्यक्ती म्हणतोय की राघोजींनी दरोडा टाकलाय, अतिरिक्त चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. मग झालंय काय, पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर राघोजी आणि अमृतराव यांच्यात बाचाबाची झाली, आणि ज्या वादामध्ये त्याची बाचाबाचीचं पुढे भांडणामध्ये रूपांतर झालं, आणि त्या वादामध्ये काय झाले, अमृतराव यांचा खून झालेला आहे किंवा त्यांची हत्या झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तिथून ते पळून गेले तुमचे राघोजी, कारण आता खून झालाय तर तिथं पोलिसांपासून ते पळून गेलेले आहेत. त्यांच्या कार्याचं स्वरूप कसं होतं बघा, तोपर्यंत ते
जास्त विरोध करत नव्हते, पण इथं ही जी घटना घडली अमृतराव यांचा मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं, इंग्रजांविरुद्ध लढा करायला सुरुवात केलेली आहे. जुलमी आणि अत्याचारी सावकारांवर धाडी टाकणे, बरोबर. बघा तिकडे सुद्धा तोच मुद्दा होता की जे पैशावाले लोक आहेत त्यांना काय करायचं, त्यांना लुटायचे आणि ते गोरगरिबांना वाटायचे आहे. त्यानंतर सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनीचे कागद व दस्तऐवज होळी करणे. एखाद्याची जमीन तुमच्याकडे गहाण आहे ह्याचा पुरावा तो कागदच असतो, तो कागदच जाळला तर तुम्ही काय पुरावा देणार. त्यामुळे बेस्ट ऑप्शन काय, तो कागद आणि दस्तऐवज जाळून टाकायचे, त्यांचं काय करायचं, होळी करायची. आणि याशिवाय महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान आणि नाक कापायचे. म्हणजे कुणी असं जर स्त्रियांबरोबर एखादं चुकीचं काम करत असेल तर अशा लोकांचं कान आणि नाक कापायचं काम सुरू केलं होतं, तुमच्या राघोजी यांनी केलं होतं. पुढचा मुद्दा काय बघा, पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी असताना लेफ्टनंट कर्नल गेल यावर प्रश्न आलेला आहे. कुणी अटक केलंय, गेल नाव आहे त्यांचं. यांनी शेकडो पोलिसांचा फौजपाटा घेऊन मंदिराला वेढा दिला आणि राघोजींना ताब्यात घेतलेला आहे. आता प्रश्न येऊ शकतो की राघोजी भांगरे यांना कुठं अटक झाली, तर पंढरपूर येथे अटक झालेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. राघोजींवर खटला भरण्यात आल्यानं पुढे जाऊन त्यांना ठाणे येथील कारागृहामध्ये फाशी देण्यात आली, बरोबर. आपण पाहिले ऑलरेडी आनंद कानेरी यांना सुद्धा काय करण्यात आलं होतं, त्यांचे 2 साथीदार या तिघांना सुद्धा ह्याच ठिकाणी म्हणजे ठाणे येथील कारागृहामध्येच फाशी देण्यात आलेली होती. तर 2 झाले आपले, रामोशी झाले आणि कोळी झाले. आता तिसरा समाजाविषयी पाहिजे, नाव आहे यांचं भिल्ल. बघा ह्यांचे 3 उठाव आहेत आणि प्रश्न उठाव वर्ष आणि त्याचं नेतृत्व यावरच प्रश्न आलेला आहे. बघू आपण 1819 चा जो पहिला उठाव झालेला आहे तो उठावाचं तुमचं नेतृत्व केले चिल्ल्या नावाचा भिल्ल होता. ओके. त्यानंतर 22 मध्ये झाला, त्याचं नेतृत्व तुमच्या हिरा नावाच्या काय केले, भिल्लाने केले. आणि 25 झाला तो सेवाराम घिसाडी यांच्यावर झालेला आहे. प्रश्न येताना जोड्या लावा आलाय आणि 1825 चा उठावाचं नेतृत्व कुणी केले हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर बघा जर प्रश्न त्यांच्या नावावर येत असेल, अनुक्रमावर येत असेल तर ते लक्षात कसं ठेवणार. बघा चिल्ल्याचे स्पेलिंग आपण सी न सुरू होते, बरोबर. त्यानंतर हिरा एच आणि सेवाराम एस, हे तुमचे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये शब्द येतात, चिल्या, हिरा आणि सेवाराम. त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आता बघा पहिलं पाहू आपण, नेतृत्व चिल्या भिल. मार्ग सर्वांचे सेमच आहेत, इथं लुटमार आहे, लुटमार आहे, लुटमार. त्यामुळे सगळीकडे ते कायम असणार आहे. बघा लुटमार, वाटमारी, व्यापारी आणि प्रवासी यांना काय करायचा, उपद्रव द्यायचा आहे. त्यानंतर लुटमार करण्याबरोबर सरकारी यंत्रणेवर हल्ले करायचे आहेत. आणि सेवाराम घिसाडी यांनी पूर्वीच्या बंडखोरांप्रमाणे लुटमार करणे, सरकारी मालमत्तेची नासधूस करणे किंवा तिला हानी पोहोचवणे, हानी झाले इथं, हानी पाहिजे, हानी पोहोचवणे अशा मार्गाचा अवलंब केलेला आहे. आता यावर प्रश्न येणार नाही कारण हे खूप जेनेरिक स्टेटमेंट आहे, यामध्ये तुम्हाला असं ऑब्जेक्टिव्ह काही सापडत नाही. त्यामुळं हे आपण अंदाज लावू शकतो. आपल्याला लक्षात फक्त ठेवायचं नेतृत्व कसं करायचं, कुणी केले. आणि मी तुम्हाला सांगितलं हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये नाव आहेत, त्यांनी हे नेतृत्व केलेलं आहे. तसं पाहिलं तर तुलनेने खूप छोटा टॉपिक होता कारण आपल्याकडे 3च समाजांनी जे नेतृत्व केलं होतं आणि ते नेतृत्व काय होतं, ते तो जो लढा होता तो संघटित नव्हता. त्यामुळे काय झालेलं आहे, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. आणि इंग्रजांनी काय केलेलं आहे, त्या 3 जे बंड होते, त्या 3 आदिवासी चळवळी होता यांचा बिमोड केलेला आहे. आपण थांबूया येथे, भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.